किंवा कला या प्रकारामध्ये गुरु शिष्य परंपरा आहे, पण मेडिसिन या प्रांतामध्ये सुद्धा गुरु शिष्य परंपरा जर कोणी आणली असेल तर ती डॉक्टर रामाणी यांनी आणली. जगभरात त्यांचे असंख्य शिष्य आहेत. जपान पासून, कोरिया पासून, न्यूझीलंड पासून, श्रीलंका असे अनेक देशांमध्ये त्यांचे शिष्य आहेत. आणि ते शिष्य जेव्हा यांच्याकडे शिक्षण घ्यायला भारतात येतात त्यांच्यासाठी त्यांनी स्वतः एका जागेची, एका फ्लॅटची खरेदी करून त्यांना तिथे विनामूल्य असं शिक्षण त्यांनी देऊ केलंय. आणि अशा प्रकारे गुरु शिष्य परंपरा ही वैद्यकीय क्षेत्रामध्ये सुद्धा आणणारे डॉक्टर रामाणी. भगवद्गीतेवर सुद्धा भाष्य करणारी अशी त्यांनी पुस्तकं लिहिलेली आहेत. ज्ञानोपासक असे डॉक्टर रामाणी आज यांना बिल्वदल परिवार यांचा गोवा भूषण पुरस्कार प्रदान करताना आम्हा सर्वांना अत्यंत आनंद होत आहे. शाल, श्रीफळ, पुरस्कार आणि 10,000 रुपये असा या पुरस्काराचं स्वरूप आहे. हार घे तो. कॉर्डलेस माईक जाय आशिल्लो मातशी व्यवस्था करता. कॉर्डलेस माईक. हॅलो. हॅलो आमका माईक मेळ्ळा मातशें. हॅलो. हॅलो. येस. मोठ्या सोहळ्याने आज तुम्ही मला बिल्वदल पुरस्कार दिला, माझा सन्मान केला. मला फार अभिमान वाटतो तुमचा सगळ्यांचा. मी जीवनात माणुसकीने काम केलं. एक तुम्हाला उदाहरण द्यायचं तर मी एक दिवस असाच लंडनला जायचं होतं. मला रात्री 7 वाजता सायन हॉस्पिटल मधून फोन आला. ते म्हणाले, सर तुम्ही लवकर इकडे या, एक पेशंट फार सिरियस आहे आणि फार गर्दी झाली इकडे, खूप गर्दी झाली आणि मला 2 तासात लंडनला जायचं होतं. मी गेलो तिकडे. पेशंट बघितला, त्याला अत्यंत ऑपरेशन करणे आवश्यक होतं. मी माझे असिस्टंट सगळे होते, त्यांना बोलून घेतलं. कसं ऑपरेशन करायचं, काय करायचं ते सगळं सांगितलं. आणि त्याच्यानंतर मी सगळे जे त्यांचे सहवासी उभे होते तिकडे त्यांच्याकडे बोललो. त्यांना सांगितलं हे अर्जंट ऑपरेशन करणं महत्वाचं आहे, तर ते मी सगळे असिस्टंट लगेच करेल. त्यांचं समाधान नाही झालं त्याच्यामुळे. आणि मी तिकडून निघून आलो. मी मग घरी गेलो, माझी बॅग घेतली आणि गेलो एअरपोर्टला जायला निघालो. रात्रीची फ्लाईट होती 11:30ची. मी अर्ध्या रस्त्यावर पोचलो होतो, इतक्यात माझा फोन वाजला. मी बाळासाहेब ठाकरे बोलतोय. मला एक चांगला
माणूस अत्यंत गंभीर जखम होऊन तुमच्या देखरेखीखाली सायन हॉस्पिटलला ऍडमिट झालाय. त्याचा जीव तुमच्या हातात आहे. त्याला मारून टाकणे किंवा जिवंत ठेवणे हे तुमच्या हातात आहे. आणि एवढा म्हणून फोन ठेवून दिला त्याने. मी 1 मिनिट विचार केला आणि ड्रायव्हरला सांगितलं गाडी वळव म्हणून. मी माझ्या मिसेसला सांगितलं लगेच उद्याची दुसरी तिकीट काढ, मी जायचं कॅन्सल झालंय आज माझं. मी जे एजन्सीला फोन केला की माझी उद्याची तिकीट काढ आणि मी सायन हॉस्पिटलला गेलो सरळ तिकडे आणि मी स्वतः त्याचं ऑपरेशन केलं. सगळे लोक खुश होते म्हणते. मग त्याने मग खुशीने जायला पण दिलं. तो सुधारत गेला. तो कॉर्पोरेटर होता. मी विसरून गेलो. अशा गोष्टी बऱ्याच घडतात माझ्या जीवनात. मी विसरून गेलो होतो. नंतर काही महिन्यांनी पेपरात मोठी न्यूज, कॉर्पोरेटरला गहीवरून आला म्हणून. तो स्टेजवर भाषण करीत होता. तर डॉक्टर रामाने कसा माझा जीव वाचवला हे तो सांगत होता आणि तो रडायला लागला तिकडे. हे पेपरवाले सगळे असतात. लगेच ते पेपरात न्यूज दिली. ते माझ्या सेक्रेटरीने मला दाखवली. हे बघा न्यूज आली मग कॉर्पोरेटरला गहीवरून आलं. अशा गोष्टी बऱ्याच जीवनात माझ्या घडत असतात. मग त्यामुळे जीवन सार्थक झालं असं वाटतं. आज तुम्ही सगळे लोक इकडे मोठ्या संख्येने आला इकडे माझा हा सत्कार बघायला. मला फार समाधान वाटतं तुमचं पण सगळ्यांचं. इतकं सांगून मी भाषण माझं पुढे करतो. थँक्यू. मनपूर्वक आभार डॉक्टर प्रेमानंदजी रामाणे.